हॅलो एव्हरीवन. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, माझं डोकं नको खाऊ. एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास देत असेल, खूप बडबड करत असेल किंवा खूप काही प्रश्न विचारत असेल आणि आपण रागात असेल तर आपण बोलतो, माझं डोकं नको खाऊ. तेव्हा इंग्लिशमध्ये बोलायचं, डोंट नॅग मी. डोंट नॅग मी. डोंट नॅग मी. माझं डोकं नको खाऊ. द नेक्स्ट सेंटेन्स इज, मी तिच्याबद्दल कधीच ऐकले नाही. सपोज तुम्हाला बोलायचं आहे की मी एखाद्याबद्दल तुम्ही कधीच ऐकलेलं नाहीये, तेव्हा बोलता, मी तिच्याबद्दल कधीच ऐकले नाही. आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ हर. आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ हर. आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ हर. मी तिच्याबद्दल कधीच ऐकले नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आज तू लवकर आलास. आपल्या घरातली एखादी व्यक्ती ऑफिसवरून लवकर आली किंवा एखादं मूल स्कूलमधून लवकर आलं तर आपण अगदी सहज बोलतो की अरे आज तू लवकर आलास. तर तेव्हा इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे, यू केम अर्ली टुडे. यू केम अर्ली टुडे मीन्स आज तू लवकर आलास किंवा आज तू लवकर आलीस. यू केम अर्ली टुडे. द नेक्स्ट सेंटेन्स इज, त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. एखाद्या गोष्टीसाठी एखादी व्यक्ती जबाबदार असेल तर आपण बोलतो की त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात किंवा त्यासाठी तू जबाबदार आहेस. तेव्हा कसं बोलायचं आहे, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मीन्स त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. नेक्स्ट सेंटेन्स, तू ते कचऱ्यात का टाकलेस. तुम्हाला समोरच्या व्यक्तीला विचारायचे की तू ते कचऱ्यात का टाकलेस. तर कसं विचारणार आहात तुम्ही, वाय डिड यू थ्रो इट इन द ट्रॅश. Why did you throw it in the trash? Trash means कचरा. तू ते कचऱ्यात का टाकलेस. Why did you throw it in the trash? Thanks for watching and keep practicing.